शेवभाजीसाठी लागणारं साहित्य: लसूणच्या 2-4 पाकळ्या, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर आपण सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकलं 2 पळी. त्याच्यात हा लसूण टाकून घेऊ. लसूण थोडासा उडायला लागला, नाचायला लागला की मग थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकायचं. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो झाला का मग कांदे टाकून द्यायचे. शेवभाजी आपण छान मस्तपैकी याला चांगला लाल रंग येईपर्यंत बघा. आता आपला कांदा छान असा मस्तपैकी लाल रंग झाला आहे कांद्याचा. कांदा, टोमॅटो, लसूण, शेवभाजी. त्याच्यात आपण टाकणार लाल चमचा तिखट, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता याला चांगलं हलवून घेऊ. चांगलं परतलं गेलं का हा चटणी, मीठ आहे ना त्याच्याबरोबर टाकून द्यायचं. मिठामध्ये ना तर चव उतरती भाजीमध्ये, म्हणून मीठ आहे ना लाल मिरचीतच टाकून द्यायचं. आता आपण सोडणार 1 ग्लास पाणी शेवभाजीसाठी. वरून कोथिंबीर अगोदर धुवून टाकलेली होती ती. आता याला छान उकळी आली का आपण टाकू याच्यात शेव. आता आपल्या भाजीला उकळी आली का मग वरून आपण टाकणार एवढी 1 प्लेट शेव. बघा आता मी शेव ॲड केली त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. आणि मावशीला 1 लाईक नक्की ठोका. त्याच्यामध्ये 1 कांदा घेतला होता मोठा, अर्धा टोमॅटो, जिरं लसूणची फोडणी दिली, तिखट टाकलं, 1 चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली 2 चणी आणि 1 ग्लास पाणी टाकला. वरून उकळी आली. उकळी आल्यावर लगेच मग आपण शेव सोडली शेव त्याच्यामध्ये. तर आपण आता भावा बहिणीनं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करत जा रे. एखाद्या गरीब बाईला तिला पण पुढे नाही, एखाद्या गरीब मावशीला पण. तर या मग गरम गरम शेवभाजी खायला. ही बघा अशी केली आपण आज शेवभाजी. खूप गरम आहे ती, खूप गरम आहे, गरम. तर या तुम्ही पण शेवभाजी खायला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. एकच नंबर, 1 नंबर झाली शेवभाजी, 1 नंबर.